चला आज स्वामींशी संवाद करूया. ऐका ना स्वामी, मी नेहमी तुमच्या समोर येऊन बसते. मनातील सुख दुःख सर्व काही तुम्हाला सांगतेस. तुम्हीच माझं सुख दुःख ऐकून घेता. मला दुःखातून कसं सावरायचं ते सांगतात, तर सुखात आनंद कसा व्यक्त करायचा हे शिकवतात. तुमच्या समोर बसलेला स्वामी, तुम्ही सर्व दुःख विसरून जाते. तुमच्याकडे मन मोकळ्या गप्पा करते. तुम्हीच माझे सर्वस्व आहात याची जाणीव होते आणि मन भरून येते. सारखं वाटतं तुमच्या जवळच बसून राहावं, तुमच्या त्या करुणामय सावलीत मन विसावं. तुमच्याकडे बघून मन आनंदाने नाचू लागते. माहीत नाही स्वामी, मी असे काय पुण्य केले ते. तुमच्या सेवेत तुम्ही मला आणले, सेवा करण्याची संधी दिली. त्यातच मी तुमच्यावर कधी हक्क करायला लागले कळलेच नाही. एखादे लहान मुलाप्रमाणे तुमच्याकडे हट्ट करायला लागले आणि तुम्हीही तो हट्ट पुरवत गेले. आयुष्याच्या या वाटेवर खूप वेगवेगळी माणसे भेटली. काही स्वतःच्या स्वार्थासाठी जवळ आले, तर काही मोलाची दोन शब्द सांगून गेले. पण तुमच्या सेवेत राहण्याचा आनंद कळत गेला आणि जगण्याचा मार्ग समजला. तुमचे खूप उपकार झाले असे मी म्हणणार नाही. उपकार तर परक्याचे मानतात आणि स्वामी, तुम्ही तर माझे सर्वस्व आहात. माझं फक्त तुमच्या सेवेतून कुठेही माझे मन भरकटू नये हे मागणं मागते. स्वामी, तुमच्या या सेवकाचा हट्ट पुरवावा ही विनंती करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.